ओके, तर कालचा प्रॉब्लेममध्ये काय होत होतं, आपल्याला ॲरे रिटर्न करायचा होता. ओके, इंटिजर ॲरे, वी वॉन्ट टू रिटर्न इंटिजर ॲरे. वाय? बिकॉज आय वॉन्ट दिस टू व्हेरिएबल्स सी अँड डी इन द मेन. मला आय वॉन्ट टू यूज दिस सी अँड डी इन द मेन फंक्शन. तर मला काय करायचं होतं, इथे फक्त एकच नाही तर मला इथे 2 व्हेरिएबल्स यूज करायचे होते, सी आणि डी. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं, वी कॅनॉट रिटर्न 2 व्हॅल्यूज फ्रॉम अ फंक्शन. ओके, एक फंक्शन 2 व्हॅल्यूज रिटर्न करू शकत नाही. ओके, तर हे एकदम बेसिक कन्सेप्ट होता. तर यू कॅन ओनली रिटर्न 1 व्हॅल्यू फ्रॉम अ फंक्शन. टू रिटर्न मल्टिपल व्हॅल्यूज, त्याला सोल्युशन आपण काय फाइंड आउट केलं, टू रिटर्न मल्टिपल व्हॅल्यूज यू कॅन यूज ॲरे ऑर स्ट्रक्चर विथ दॅट मल्टिपल व्हॅल्यूज. आता या केसमध्ये आपल्या मागच्या एक्झाम्पलमध्ये हे दोन्ही इंटिजर होते, त्याच्यामुळे आपल्याला एका इंटिजर ॲरेमध्ये स्टोअर करून त्याला रिटर्न करता आलं असतं. ओके, बट वी आर फेसिंग सम प्रॉब्लेम्स. तर काय प्रॉब्लेम्स फेस होत होते ते आपण आता बघूया. ओके, लेट्स सी वाय वी आर गेटिंग एरर इन धिस प्रोग्राम. ओके, तर ह्या प्रोग्राममध्ये बघा, आय विल शो यू वन्स अगेन इंट स्टार. आता हे स्टार काय आहे हे तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये सांगेन. ओके, राईट नाऊ दिस स्टार विल रिटर्न ॲड्रेस. ओके, तर हा काय रिटर्न करतो, स्टार काय सांगतो. ओके, ज्यावेळी मी इंट स्टार केलं दॅट मीन्स आय एम गोइंग टू रिटर्न ॲड्रेस. ओके, रिटर्न ॲड्रेस. ओके, तर आता इथे ॲड्रेस, कोणाचा ॲड्रेस रिटर्न केला मी, ॲरेचा. ओके, तर इथे काय लिहिलं, रिटर्न ARR. तर फक्त इथे ARR लिहिलं. याचा मिनिंग काय की बेस ॲड्रेस रिटर्न झाला. कोणाचा, या 2 इंटिजर ॲरेचा. ओके, रॅममध्ये माझा आय विल टेक पेंट. तर आता सपोज दिस इज माय रॅम. ओके, सपोज दिस इज माय रॅम. ओके, ही रॅम आहे माझी आणि या रॅममध्ये काय झालं, या रॅममध्ये आता हे स्पेसिफिक ॲरे क्रिएट झाला माझा ARR2. ओके, ARR2 क्रिएट झाला इथे, ARR2 विथ 2 व्हेरिएबल्स. ओके, तर आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत 9 अँड 18. याला बेस ॲड्रेस आहे, सपोज इट इज 510. इट कॅन बी रँडम थिंग कॅन बी देअर. ओके, जस्ट अज्युम 510 आहे. तर मी आता रिटर्न काय करतोय, हा ॲड्रेस रिटर्न करतोय, बेस ॲड्रेस. कोणाचा, या ॲरेचा. हा ॲरे काय आहे तुमचा, ARR. ओके, सॉरी, हा ह्याचा ॲड्रेस रिटर्न केला मी. ओके, तर स्टार काय स्टार, व्हॉट दिस स्टार रिप्रेझेंट्स, इंट स्टार मीन्स रिटर्न ॲड्रेस फ्रॉम दिस फंक्शन. तर हे आपल्याला आता लक्षात आलं. तर आता इथे प्रॉब्लेम काय होत होता, एव्हरीथिंग इज करेक्ट. ओके, ज्यावेळी मी प्रोग्राम रन करतो, प्रोग्राम रन होतो. ओके, आय गेट दिस आउटपुट विंडो बट विथ सम एरर. आता एरर आली हे कशावरून कळतं मला, तर इथे प्रोसेस रिटर्न्ड व्हॉट, मायनस व्हॅल्यू, -1073 समथिंग रँडम व्हॅल्यू याने काय केली, रिटर्न केली. जर सपोज हे एक्झिक्युशन करेक्ट झालं असतं माझं, तर मला इथे या मेनने काय रिटर्न केलं असतं, मला रिटर्न 0 केलं असतं. ओके, मेनने काय रिटर्न केलं असतं, 0 रिटर्न केलं असतं. आय कमेंट दिस 3 लाईन्स. ओके, मी हे 3 लाईन्स कमेंट करतो. आता रन करतो प्रोग्राम. तुम्ही बघू शकता, प्रोसेस रिटर्न व्हॉट, 0. ओके, प्रोसेस रिटर्न 0 रिटर्न केला म्हणजे काय, माझं एक्झिक्युशन करेक्ट झालेलं आहे. मेन काय रिटर्न करतोय माझं, 0 व्हॅल्यू. तर याचा अर्थ हा मेन फंक्शन काय झाला, इथपर्यंत करेक्ट एक्झिक्यूट झाला, या लाईनपर्यंत, आणि इथून प्रॉपरली तो रिटर्न झाला. ओके, तर आता आपल्याला बघायचं की ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे. ओके, व्हॉट प्रॉब्लेम वी आर फेसिंग. तर फर्स्ट त्यासाठी आपल्याला कुठले 2 कन्सेप्ट्स लर्न करायचे आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं आत्ता. सेव्ह फाईल ॲज, वेट फॉर अ मिनिट, test3.c. तर आता आपल्याला ह्याच्यासाठी काय बघायचं आहे,
कुठले कन्सेप्ट बघायचे? फर्स्ट स्टॅटिक. का? कारण हे स्टॅटिक जर केलं तर हा प्रोग्राम प्रॉपरली रन होतोय. आय एम गेटिंग करेक्ट आउटपुट. ओके. तर येथे काय करतो मी? स्टॅटिक इंट करतो. आता बघा इथे काय करतो मी? स्टॅटिक स्पेस इंट ARR, फक्त एवढं चेंज केलं मी इथे. स्टॅटिक कीवर्ड यूज केला. स्टॅटिक स्पेस इंट स्पेस ARR स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 आणि इथे काय केलं? रिझल्ट इक्वल टू, ओके बरोबर आहे हे, रिझल्ट इक्वल टू ॲड 4,5. ओके, रन करतो मी हा प्रोग्राम. and as you can see result 9, result 18. okay, I am getting correct output. तर असं का झालं की फक्त स्टॅटिक कीवर्डमुळे एवढा का फरक पडला? तर त्यासाठी आपल्याला बघायचे की स्टॅटिक कीवर्ड, स्टॅटिक व्हेरिएबल्स काय असतात. ओके, तर फर्स्ट कन्सेप्ट वी आर गोइंग टू लर्न, दॅट इज स्टॅटिक व्हेरिएबल्स. सेकंड concept is my call by value and call by reference. And third thing we are going to learn today, memory structure, memory utilization of function. ओके, फंक्शनमध्ये मेमरीज कशा तुमच्या क्रिएट होतात, कसं वर्क होतं. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो, इंट आहे तर इंटिजरचं मेमरी स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे, फ्लोटचं कसं आहे, कॅरेक्टरचं कसं आहे, ॲरेचं कसं आहे. तर आपण ॲरेमध्ये बेस ॲड्रेसपासून स्पेसिफिक इंडेक्सचा ॲड्रेस आपण फाइंड आउट केला होता. ओके, देर आर सम फॉर्म्युलाज विच वी कॅन यूज. तर सिमिलरली स्ट्रक्चरमध्ये सुद्धा काय, तुमचं स्ट्रक्चरमध्ये सुद्धा मेमरी कशी असते? कंटिन्युअस मेमरी असते. तर आपण स्ट्रक्चर पॅडिंग पण एक कन्सेप्ट बघितला होता. त्याच्यामुळे साईज ऑफ ने आपण चेक केलं होतं की स्ट्रक्चरची साईज काय असते. तर आता आपल्याला फंक्शनसाठी स्पेशल फंक्शन कसं वर्क होतं मेमरीमध्ये ते आपण बघूया. ओके, तर ह्या 3 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर फर्स्ट लेट्स सी दिस. ओके, आपण हे फर्स्ट बघू. लेट देन सी विल दिस ॲज सेकंड अँड दिस एज थर्ड. ओके, तर फर्स्ट आपण मेमरी युटिलायझेशन ऑफ फंक्शन बघूया. तर मेमरी युटिलायझेशन ऑफ फंक्शनमध्ये काय असतं? आता मी सिम्पल ॲड मेथड घेतो ज्याच्यामध्ये फक्त ॲडिशन होते. आपण हेच प्रोग्राम परत नंतर रिडिझाईन करू. ओके, सिम्पल प्रोग्राम आहे माझा. इथे काय करतो? तो ॲडिशन करतो आहे, रिटर्न सी करतो. माय फंक्शन एंड्स ओव्हर हिअर. इथे काय घेणार मी? इंट रिझल्ट %d रिझल्ट. ओके, दॅट्स इट. ओके, आता हा काय रिटर्न करेल? मला 9 रिटर्न करेल. ओके, दिस विल प्रिंट 9. आय विल रन रिझल्ट इक्वल टू 9. तर आता आपल्याला मेमरी युटिलायझेशन ऑफ फंक्शन. तर मग मेमरी कशी अलोकेट होते? युटिलायझेशन ऑर युटिलायझेशन. ओके, तर फर्स्ट आता इथे मेन आहे. ओके, तर आता रॅम आहे, आपण बघितलं रॅम. ओके, आता मी हे कट करतो. रॅम आहे. रॅममध्ये काय आता सध्या फंक्शन कुठलं आहे? मेन. ओके, तर मेन फंक्शनसाठी इथे सब मेमरी अलोकेटेड असते. ओके, तर मेन आहे. तर असं तुम्ही अज्युम करू शकता की यू कॅन व्हिज्युअलाइज धिस ॲज अ रॅम. इन रॅम यू हॅव सम मेमरी अलोकेटेड फॉर मेन फंक्शन. ओके, तर मेन फंक्शनमध्ये काय काय? माझं रिझल्ट एक व्हेरिएबल आहे, माझा रिझल्ट. तर मग मी हा रिझल्ट काय करतो? मी इथे रिझल्ट व्हेरिएबल इथे राईट करतो. ओके, ह्याच्यासाठी मेमरी क्रिएट करतो रिझल्टसाठी. रिझल्ट काय माझा 4 बाईटचा आहे रिझल्ट. ओके, रिझल्टसाठी मेमरी अलोकेट झाली मेन फंक्शनमध्ये. आता नंतर काय केलं मी? रिझल्ट इक्वल टू ॲड. तर ह्या लाईनला, कारण तुम्हाला माहिती आहे की बाबा प्रत्येक सी प्रोग्राम कुठून स्टार्ट होतो? मेनपासून स्टार्ट होतो. ओके, एक्झिक्युशन जे आहे सी प्रोग्रामचं मेनपासून स्टार्ट होतं. तर फर्स्ट त्याने काय केली?
रिझल्ट त्याने मेमरी अलोकेट केली. जरी हा वरती असला, जरी हा सुरुवातीला असला, तरी तुमचं सी प्रोग्रामचं एंट्री पॉईंट कुठून असते, लाईन नंबर 12 पासून. ओके, 13 नंतर 14 नंतर आता इथे काय केलं मी, ॲड मेथड कॉल केली, तर आता हा वरती जाईल कुठे, लाईन नंबर 6ला. ओके, तर ह्याच्यामध्ये काय पास झालं, ए. आता इथे ए व्हेरिएबल आहे आणि बी आहे, ह्याच्यामध्ये पॅरामीटर्स काय पास केले मी, 4 आणि 5 इथे पास केले. तर ए मध्ये काय झालं, आता परत एक मेमरी क्रिएट झाली. कोणासाठी, आता ही मेमरी आहे तुमच्या ॲड मेथडची. ओके, ॲड मेथड. नंतर ह्या ॲड मेथडमध्ये काय आहे, या ॲड मेथडमध्ये आता 2 व्हेरिएबल्स आहेत आपले, ए आणि बी. ओके, एमध्ये काय आहे माझा 4 आणि बीमध्ये काय आहे माझा 5. ओके, ए आणि बीसाठी मेमरी अलोकेट झाली, दोन्ही काय आहेत, इंटिजर आहेत. ओके, नंतर आता काय केल्यानंतर मी परत इथे गेलो आणि ह्या ॲड मेथडमध्ये इंट सी इक्वल टू ए प्लस बी केलं. तर इथे परत एक व्हेरिएबल क्रिएट झाला माझा सी, आणि ह्याला काय हे आहे, सी इक्वल टू काय केलं मी, ए प्लस बी. दॅट मीन्स हा ए प्लस बी या दोघांची ॲडिशन होईल आणि ती कुठे स्टोअर होईल, तुमची सीमध्ये स्टोअर होईल. ओके, हे ऑपरेशन परफॉर्म केलं मी. तर मेमरीमध्ये काय माझा ए आहे, बी आहे, सी आहे आणि मेनमध्ये फक्त रिझल्ट आहे. आता ज्यावेळी हा एक्झिक्यूट होतो, ओके, तर त्यानंतर एक्झिक्यूट होताना इथे शेवटी तो काय करेल, रिटर्न सी करेल. ओके, तर त्याने सी व्हेरिएबलमध्ये काय व्हॅल्यू आहे, दोघांची ॲडिशन, दॅट इज 9. तर 9 त्याने काय केलं, रिटर्न केला, कोणाला, मेनला. ओके, रिटर्न केला म्हणजेच काय, जिथं कॉल झाला इथे काय झालं, इथे रिप्लेस झाली ती व्हॅल्यू. ओके, कुठल्या व्हॅल्यूने, जी व्हॅल्यू रिटर्न केली त्या व्हॅल्यूने रिटर्न काय केली, सी. तर सीची व्हॅल्यू आहे 9, तर इथं रिप्लेस झालं, हे पूर्ण थिंग गेट्स ॲड 4,5 गेट्स रिप्लेस विथ 9. ओके, आता हा 9 मी कोणाला अलोकेट करतोय, रिझल्टला. तर हा 9 कोणाला अलोकेट झाला, माझा रिझल्टला. तर ओके, आता हे 9 इथे अलोकेट झाला. आता काय होतं इथे, आता इथे जसं आपण मी तुम्हाला सांगितलं की सी कॅन बी ओनली ॲक्सेसिबल इन ॲड, सी इज ॲक्सेसिबल ओनली इन ॲड, सी इज ॲक्सेसिबल ओनली इन ॲड मेथड ऑर फंक्शन, ॲड फंक्शन म्हणतो मी, सॉरी. सी इज ॲक्सेसिबल ओनली इन ॲड फंक्शन. तर असं का, तर ह्याचं रिझन पण तुमच्या मेमरीमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके, का, कारण ॲडची मेमरी काय आहे तुमची, डिफरंट आहे. म्हणजे अलोकेशन जे आहे ते ॲडचं डिफरंट आहे आणि मेनचं बघा डिफरंट आहे. आय कॅनॉट डायरेक्टली ॲक्सेस दिस ए फ्रॉम मेन. ओके, मी मेनमध्ये इथे प्रिंटएफ लिहून, मी इथे प्रिंटएफमध्ये लिहून आय कॅनॉट ॲक्सेस व्हेरिएबल्स ऑफ दिस ए. आय कॅनॉट ॲक्सेस, मी ए इथे कॉल करू शकत नाही. का, कारण हा ॲडचा आहे, डायरेक्टली कॉल नाही करू शकत. मला व्हॅल्यू रिटर्न घ्यावी लागेल किंवा ग्लोबल व्हेरिएबलमध्ये सेट करावी लागेल, किंवा जे आपण आधीचे जे मेथड सांगितलं ते तसं तुम्ही करू शकता. ओके, तर ए झालं. सिमिलरली आय कॅनॉट ॲक्सेस बी, सिमिलरली आय कॅनॉट ॲक्सेस सी. ओके, तर आपण काय केलं, सीला रिटर्न केलं. रिटर्न केल्यानंतर का, कारण फंक्शन एकच व्हॅल्यू रिटर्न करू शकतो. ॲडमधून फक्त आणि फक्त एकच व्हॅल्यू काय होईल, मेनमध्ये एंटर होऊ शकते. फक्त आणि फक्त एकच व्हॅल्यू रिटर्न होऊ शकते. म्हणजे हा ॲरो किती राहील, हा ॲरो ओनली 1 ॲरो शुड बी देअर इन बिटवीन धिस मेन आणि ॲड. ओनली 1 ॲरो शुड बी देअर. ओके, इथे ॲडपासून ओनली 1 ॲरो ऑर डेटा कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम ॲड टू मेन. ओके, एकच डेटा फक्त ट्रान्सफर होतो, तर तो कुठला केला आपण, सी केला. ओके, आता आपण ज्यावेळी आता हे कॉल केला, आता मी परत एकदा कॉल करतो. ओके, जर सपोज अज्युम करा, आता मी इथे काय केलं, इथे ॲड मेथड कॉल केली होती आपण, ॲड 4,5. मी इथे ही ॲड मेथड अजून एकदा कॉल केली. ओके, मी रिझल्टमध्ये परत एकदा घेतलं. आता मी इथे काय केलं, ॲड 4,5 ने सपोज इट इज 10,5 केलं. ओके, तर आता रिझल्टमध्ये मला काय येईल, 10,5 दोघांची ॲडिशन होईल आणि इथे मला 15 रिटर्न होईल. बट व्हॉट विल हॅपन टू धिस प्रिवियस व्हॅल्यूज, कारण आता
इथे काय ॲडमध्ये काय तुमचं 4 होतं आधीच्या, इथे बी मध्ये काय होतं 5, याने ॲडिशन केली 9 आणि ह्याने रिटर्न केली. ओके, तर आता इथे ज्यावेळी मी अजून एकदा कॉल करतो, ओके, मी अजून एकदा कॉल ॲड मेथडला काय केलं, इथं परत एकदा कॉल केला, ॲड इथे एकदा कॉल केला आणि ॲड या लाईन नंबर 18ला परत एकदा कॉल केला, तर काय होईल, तर अजून एकदा इथे ॲड, अजून एक मेमरी तयार होईल, ॲड एक अजून एक मेमरी चं तुम्ही म्हणू शकता की ब्लॉक तयार होईल किंवा एक ओके, तर ॲडचं इथे तयार झाला. सेम काय करेल तो ए बी सी इथे तयार करेल, 3 व्हेरिएबल ए बी सी. ओके, तर आता इथे एमध्ये काय व्हॅल्यू पास केली आपण 10, इथे काय येईल 10, इथे काय येईल 5 आणि या दोघांची ॲडिशन काय येईल 15 आणि ही 15 कुठे पास होईल मेनमध्ये, परत एकदा इथे पास होईल. इथे एकच ॲरो मी लिहू शकतो, तर हा एकच ॲरो मी इथे ड्रॉ केला. ओके, तर एक ॲरो ड्रॉ केला आणि ह्या एका ॲरोने काय केलं मी 15 व्हॅल्यू जी सीची व्हॅल्यू ती इथे रिटर्न केली. बट व्हॉट विल हॅपन टू दिस प्रिव्हियस व्हॅल्यूज, इथे काय होते आधी 4 होतं, इथे 5 होतं आणि हे टोटल काय आली होती 9. तर ह्याला काय होईल, तर हा ज्यावेळी म्हणजे ज्या मोमेंटला हा सीची व्हॅल्यू रिटर्न करेल कोणाला, मेनला, ज्या मोमेंटला, लिसन केअरफुली, ज्या मोमेंटला या सीची व्हॅल्यू काय आहे 9 ही रिटर्न करेल कुठे मेनला, ती स्टोअर कुठे होणार रिझल्टमध्ये. ज्या पॉईंटला ही व्हॅल्यू तो स्टोअर सेंड करेल मेनला, त्या पॉईंटला हे डिस्ट्रॉय होऊन जाईल. ओके, इनॲक्सेसिबल होऊन जाईल. तर हा ॲड आता काय झाला इनॲक्सेसिबल. तुम्ही म्हणणार की मग सर मग 9 तर मी ॲक्सेस करतोय, बट यू हॅव नॉट डायरेक्टली ॲक्सेसिंग दिस सी. तुम्ही डायरेक्टली सी ॲक्सेस नाही करत आहे. सीची व्हॅल्यू काय झाली कॉपी पेस्ट झाली कुठे व्हेरिएबल रिझल्टमध्ये. ओके, सीची जी व्हॅल्यू होती 9 ती काय झाली कॉपी पेस्ट झाली कुठे रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये आणि मी यूज केली प्रिंट एफसाठी. परत एकदा ॲड मेथड कॉल केली, 10 आणि 5 पास केलं, याची ॲडिशन आली 15, ही परत 19च्या ठिकाणी काय स्टोअर केली म्हणजे रिप्लेस होईल 19 सॉरी 9 जो आहे 9 रिप्लेस होईल तुमचा 15ने. ओके, आय विल कट दिस मेमरी. 9 कशाने रिप्लेस होईल 15ने आणि ज्यावेळी हा 15ने रिप्लेस होईल परत हा काय होईल हा डिस्ट्रॉय होऊन जाईल ॲड. ओके, तर मग आता हे व्हेरिएबल्स मला ॲक्सेसिबल आहेत का, नाही. ओके, आय कॅनॉट ॲक्सेस दिस 10 5 15. तर हा एकदम इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की बाबा तुमचा फंक्शन्सचा. ओके, तर आता तुम्ही म्हणणार की ठीक आहे चला, पण आता सपोज एखादं फंक्शन आहे. ओके, लेट्स से आय हॅव वन फंक्शन. आता मी ते फंक्शन लिहितो इथे. हे आलं का लक्षात तुम्हाला? हॅलो हॅलो, इथपर्यंत आलं का लक्षात? ॲम आय ऑडिबल? हॅलो, सॉरी, ॲम आय ऑडिबल? हॅलो, येस सर. ओके, एक फंक्शन आहे, एक फंक्शन एकच व्हेरिएबल सेंड करेल, जो पण फंक्शन कॉल करेल त्याला आणि कॉल केल्या केल्या काय होईल हा डेटा डिस्ट्रॉय होऊन जाईल. ओके, सो धिस डेटा इज नॉट ॲक्सेसिबल. सिम्पल वे आहे. पण आता इन केस माझं ॲप्लिकेशन सपोज डिफरंट आहे. आता माझं ॲप्लिकेशन काय आहे तर तुम्हाला दाखवतो. सपोज माय ॲप्लिकेशन इज इंट गेट रोल नंबर. ओके, गेट रोल नंबर. तर गेट रोल नंबर मेथड काय करते, मला अशी मेथड बनवायची आहे की जी काय करेल इंट रोल नंबर बनवला मी. ओके, आणि ह्याला रोल नंबर इक्वल टू रोल नंबर प्लस 1 करतो मी. ओके, ह्याला इक्वल टू 0 करतो मी, रोल नंबर इक्वल टू रोल नंबर प्लस 1 आणि इथे प्रिंट करतो प्रिंट एफ माय रोल नंबर इज %d बॅकस्लॅश कॉमा रोल. ओके, तर आता इथे मेनमध्ये रिझल्टच्या ऐवजी आता मी इथे सिम्पली काय करतो, ही मेथड गेट रोल नंबर मेथड एकदा कॉल केली, देन वन्स मोर टाइम आय कॉल दिस. आता हे 3 वेळा मी गेट रोल नंबर मेथड कॉल केली, तर काय आउटपुट येईल. ओके, व्हॉट आउटपुट यू विल गेट.
गेट रोल नंबर मेथड कॉल झाली तर इथे येईल तो. ओके, आला. त्याने काय केलं, रोल नंबरला काय केलं, 0 असाइन केला. नंतर काय केलं, रोल नंबर इक्वल टू रोल नंबर प्लस 1. रोल नंबर काय असाइन झाला, 1. माय रोल नंबर इज, तो 1 प्रिंट करेल. परत खाली गेला त्याने, गेट रोल नंबर, परत इथे कॉल झाला. तर जसं की आपण इथं सांगितलं की इथे सपोज आता ॲडच्या ऐवजी काय आहे, फक्त थोडं डिफरंट ॲप्लिकेशन आहे. ॲडच्या ऐवजी काय आहे आपलं, इथे रोल नंबर आहे. ओके, तर इथे सपोज आपलं मेन आहे. ओके, मेन आहे इथे, आणि इथे काय माझं गेट रोल नंबर. ओके, गेट रोल नंबर. तर आता इथे मी इथे वॉइड लिहू शकतो. आता मला काही रिटर्न करायचं आहे का, नाही, तर इथे वॉइड लिहा. वॉइड, VOID, वॉइड म्हणजे काय की आय डोंट वॉन्ट टू रिटर्न एनिथिंग. ओके, आय डोंट वॉन्ट टू रिटर्न एनिथिंग, मला काहीच रिटर्न करायचं नाही आहे. ओके, तर ह्या गेट रोल नंबर मेथड काहीच रिटर्न करणार नाही. तर इथे मी कुठल्याच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करत नाही, मी फक्त आय एम जस्ट कॉलिंग. ओके, तर इथे गेट रोल नंबरमध्ये काय झालं, सेम एक रोल नावाचा व्हेरिएबल तयार झाला. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू काय होती, 0ला त्याने काय केली, 1 सेट केली. ओके, नंतर मी काय केलं, परत एकदा कॉल केलं, तर गेट रोल नंबर काय होईल, परत एकदा क्रिएट होईल. गेट रोल नंबर हे सेम काय होईल, गेट रोल नंबर परत एकदा माझा गेट रोल नंबर अजून एकदा कॉल केला मी, परत एकदा गेट रोल नंबर कॉल केला, 3 वेळा कॉल केला. ओके, तर तिन्ही वेळा काय होईल, तो रोल नंबर काय करेल, प्रत्येक वेळी इनिशियलाइज कशाला करेल, 0ला. ओके, इंट रोल इक्वल टू 0, आणि परत त्याला काय करेल, +1 करेल, 1. आणि हा काय होईल, डिस्ट्रॉय होऊन जाणार आहे. कॉल झाला, डिस्ट्रॉय, कॉल झाला, डिस्ट्रॉय, कॉल झाला, आणि इथे तो रोल नंबर इथे 1 प्रिंट केला. ओके, पण ॲक्च्युली माझ्या ॲप्लिकेशनमध्ये काय प्रिंट व्हायला पाहिजे, 1 2 3. ओके, रोल नंबर काय असतो आपला, 1 2 3 असतो. ओके, ॲज यू कॅन सी माय रोल नंबर इज 1, माय रोल नंबर इज 1, माय रोल नंबर इज 1. वाय दिस इज हॅपनिंग, बिकॉज प्रीवियस व्हॅल्यू ऑफ दिस रोल नंबर इज गेटिंग डिलीटेड. हा जो 1 होता प्रीवियस, तो डिलीट झाला. तो 0पासून परत काय इनिशियलाइज झाला, 0ला. 0 + 1 केलं मी, 1 आलं. परत हा 1 जो आहे हा डिलीट झाला, आणि हा 0ला इनिशियलाइज झाला. त्याला 0 + 1 केलं मी, आणि काय केलं, परत रोल नंबर 1ला सेट केला. तर इन केस इफ आय मेक दिस ॲज अ स्टॅटिक, तर स्टॅटिक काय करतं, तर स्टॅटिक विल नॉट डिस्ट्रॉय युअर प्रिवियस व्हॅल्यूज. ओके, तर स्टॅटिकचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पहिले बघूया आपण. ओके, तर स्टॅटिक व्हेरिएबल्सचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज दॅट 2.1 it gets created only once, created and initialized it gets created and initialized only once. तो एकदाच काय होतो, क्रिएट होतो आणि इनिशियलाइज होतो. तुम्ही त्याला कितीही वेळा कॉल करा, काहीही करा, काहीही ॲट एनी कंडिशन इट विल क्रिएटेड ओनली वन्स. ओके, अँड इनिशियलाइज ओनली वन्स. तो एकदाच क्रिएट होतो, एकदाच इनिशियलाइज होतो. त्याच्यामुळं परत डिलीट, इनिशियलाइज, डिलीट, इनिशियलाइज, हे जे आता होत होतं, इथे डिलीट झाला रोल नंबर, वन्स अगेन परत रिइनिशियलाइज झाला, डिलीट झाला, परत रिइनिशियलाइज झाला, असं होणार नाही. सेकंड पॉईंट, सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे तुमची स्टॅटिकची, तर इट विल नॉट गेट डिस्ट्रॉयड, it will not get destroyed until application closes, application gets terminate. Okay, gets terminate. ओके, तर सगळ्यात हा पण पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, इट विल नॉट गेट डिस्ट्रॉयड अंटिल ॲप्लिकेशन गेट्स टर्मिनेटेड. ओके,
तर जोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन टर्मिनेट होत नाही तोपर्यंत तो डिस्ट्रॉय होणार नाही. ओके, तर हे खूप खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की एकदा क्रिएट झाला की हा मेमरीमधून डिलीट होतच नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं की फंक्शन कॉल झालं, आधी बघा ABC कॉल झालं होतं, त्याने रिझल्टची व्हॅल्यू रिटर्न केली, ती स्टोअर झाली आपल्या मेनमध्ये रिझल्टच्या व्हेरिएबलमध्ये. नंतर ABC काय झालं, डिस्ट्रॉय झालं. ओके, तर बट तसं या स्टॅटिक व्हेरिएबल्सच्या बाबतीत होत नाही. ओके, तर मग काय होईल त्या केसमध्ये, आता मी ह्याला स्टॅटिक केलं. ओके, रोल नंबर जो आहे ह्याला काय केलं मी, स्टॅटिक केलं. तर त्या केसमध्ये काय होईल, हा रोल या फंक्शनमध्ये, ओके, या फंक्शनमध्ये आता स्टॅटिक इंट रोल, कंपायलर चेक करतो की हां ओके दिस रोल इज स्टॅटिक कीवर्ड. तर तो एकदा इनिशियलाइज करतो फर्स्ट टाईम. सपोज दिस इज फर्स्ट गेट रोल नंबर मेथड. तर इथे तो झिरोला काय रोल नंबर काय करतो, 0. ओके, त्याला 0+1 करेल आणि इथे रोल नंबर काय झाला तुमचा 1. नंतर ज्यावेळी सेकंड टाईम तो कॉल होतो गेट रोल नंबर, त्यावेळी तो ही प्रिव्हियस व्हॅल्यू काय करतो, फेच करतो. ओके, प्रिव्हियस व्हॅल्यू काय रोल नंबरची 1. तर तो 1 आहे, तर 1+1 करतो तो आणि काय आलं 2. ओके, का, कारण तो परत परत क्रिएट करतो का, नाही. परत परत इनिशियलाइज करतो का, नाही. ते डिस्ट्रॉय करतो का त्या स्टॅटिक व्हेरिएबलला, नाही. त्याच्यामुळं हे डिस्ट्रॉय होणार नाही, रिइनिशियलाइज होणार नाही. त्याच्यामुळं आय कॅन रियूज वेन एवर गेट रोल नंबर मेथड गेट्स कॉल्ड. ओके, तर हे सेकंड टाईम गेट रोल नंबर मेथड कॉल झाली, तर ही स्टॅटिक व्हेरिएबल जसं आहे तसंच आहे, तर मी ह्याला रियूज केलं. सेम परत इथे आता हा थर्ड गेट रोल नंबर मेथड आहे, तर हा काय करतो, प्रिव्हियस व्हॅल्यू काय 2, तर हा 2 रियूज करेल आणि 1+2 करेल आणि इथे रोल नंबर काय येईल 3. ओके, तर असं मी आता जे मला ॲप्लिकेशनमध्ये पाहिजे की गेट रोल नंबर, आय शूड गेट रोल नंबर्स इन अ कंटिन्युअस मॅनर, म्हणजे ऑटो इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. जस्ट मी ते मेथड कॉल केली, ऑटो इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे 1ने. तर ॲटोमॅटिक ह्या मेथड कॉल केलं तुम्ही 1ने तो इन्क्रीमेंट होणार ॲट एनी कंडिशन. ओके, हे बघा, रोल नंबर 1, रोल नंबर 2, रोल नंबर 3. ओके, तर स्टॅटिक व्हेरिएबल्स विल नॉट गेट डिस्ट्रॉयड, ओके, वन्स दे गेट क्रिएटेड. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर आणि ते परत परत इनिशियलाइज होत नाही. ओके, तर आपण आता हे कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स हे नंतर बघणार आहोत. तर स्टॅटिक व्हेरिएबल बघितला आपण, मेमरी अलोकेशन अँड युटिलायझेशन ऑफ फंक्शन बघितलं. मेमरी काय होते, एकदा फंक्शन कॉल झालं, त्या फंक्शनमध्ये जेवढे व्हेरिएबल्स आहेत तेवढे व्हेरिएबल्ससाठी मेमरी अलोकेट होते. त्या मेथडने रिटर्न केलं, सॉरी त्या फंक्शनने रिटर्न केलं, तर रिटर्न केल्या केल्या काय होईल, रिटर्न केलं किंवा आता ह्या केसमध्ये व्हॉइड आहे, तर व्हॉइडमध्ये इथे काय होतं, कर्ली ब्रॅकेट क्लोज. तर ज्यावेळी हा कर्ली ब्रॅकेट कॉल होतो त्यावेळी काय होतं, तो सगळे व्हेरिएबल्स काय करतो, डिलीट करून टाकतो. तो व्हॅल्यू रिटर्न करतो, और व्हॉइडच्या केसमध्ये तो जस्ट इट विल डिलीट ऑल द प्रिव्हियस व्हेरिएबल्स. बट देअर इज अ एक्सेप्शन ऑफ स्टॅटिक. ओके, स्टॅटिकचं काय एक्सेप्शन आहे, स्टॅटिक व्हेरिएबल्स विल नॉट गेट डिस्ट्रॉयड. वन्स दे गेट क्रिएटेड दे विल नॉट गेट डिस्ट्रॉयड. त्याच्यामुळं जनरली तुम्ही जर बघसाल तर जे हाय लेवल ॲप्लिकेशन्स असतात किंवा इंडस्ट्रीमध्ये स्टॅटिक व्हेरिएबल्स यूज अनलेस अँड अंटिल इट इज व्हेरी इसेन्शियल, की जर सपोज किंवा खूप इम्पॉर्टंट आहे स्टॅटिक व्हेरिएबल यूज करणं माझ्यासाठी, तर आणि तर त्याच केसेसमध्ये फक्त स्टॅटिक व्हेरिएबल्स यूज करायचे. का, कारण ते खूप रिस्की असतात. एकदा क्रिएट झाले की तुमच्या रॅममधून ते मेमरी फ्री करतच नाही. देर इज अ नो वे टू फ्री स्टॅटिक व्हेरिएबल्स. ओके, त्याच्यामुळे तुमच्या रॅममध्ये आता हे 4 बाईट्स क्रिएट झाले, हे 4 बाईट्स इंटीजरचे. ओके, स्टॅटिक इंट रोल नंबर, हे 4 बाईट्स तुमच्या रॅममध्ये क्रिएट झाले, हे डिलीट होणारच नाही ॲट एनी कंडिशन अनलेस अँड अंटिल युअर ॲप्लिकेशन गेट्स क्लोज्ड. ओके, जोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन क्लोज होत नाही तोपर्यंत हे 4 बाईट्स फ्री होणार नाही. ओके, सो इट इज अ व्हेरी सिरियस इशू अँड ऑल्सो वन ऑफ द ग्रेट युटिलिटी. बट तुम्हाला हे अनलेस अँड अंटिल इट इज व्हेरी इसेन्शियल
डोंट यूज दिस स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, खूपच इसेन्शियल आहे, तर आणि तरच स्टॅटिक व्हेरिएबल्स यूज करायचे. ओके, तर या केसमध्ये मला गरज होती आणि 4 बाईट्स यूज होत आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. आय हॅव क्रिएटेड दिस अँड ॲज दे आर कॉलिंग मेनी टाइम्स the roll number will get updated and I get consecutive roll numbers. Okay, so now we go for our previous problem. Okay, आता आपण आपल्या मागच्या प्रॉब्लेमकडे जाऊया की ह्या प्रॉब्लेममध्ये काय होतं की आपल्याला एक फंक्शन होतं ॲड. या ॲडमधून मला काय करायचे होते, 2 व्हॅल्यूज रिटर्न करायचे होते. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं, यू कॅन ओनली रिटर्न 1 व्हॅल्यू. ओके, तुम्ही एकच व्हॅल्यू रिटर्न करू शकता. पण आता मला या केसमध्ये 2 व्हॅल्यूज रिटर्न करायचे आहेत. तर मग मी काय केलं, ॲरे तयार केला. का? कारण हे दोन्ही सेम आहेत, सी आणि डी. तर आता हे मेमरीमध्ये कसं परफॉर्म होतं आपण ते बघूया आणि आपल्याला का प्रॉब्लेम आला ते आता आपल्याला कळेल. ओके, सो आय विल क्लीन दिस. आय विल क्रिएट रॅम. ओके, ही रॅम आहे, रॅम मेमरी. नंतर आता ह्याच्यामध्ये काय, मेनची मेमरी आहे. ओके, मेनची मेमरी मी इथे क्रिएट करतो, मेनचा ब्लॉक. ओके, हा मेनचा ब्लॉक आहे, मेन मेमरीचा मेन फंक्शनचा ब्लॉक, मेमरीचा ब्लॉक. ओके, ह्याच्यामध्ये काय क्रिएट केलं मी, इंट स्टार रिझल्ट. तर हा स्टार काय म्हणतो, स्टार म्हणतो ॲड्रेस स्टोअर करा. ओके, पॉइंटर, याला पॉइंटरसुद्धा म्हणतात. ओके, तर आपण स्टारचा मिनिंग आहे की ॲड्रेस स्टोअर करा. तर कुठला ॲड्रेस, तर आता मेनमध्ये मी काय करतो, एक ॲड्रेस तयार करतो. ओके, हा काय करतोय, ॲड्रेस. रिझल्ट काय माझा, ॲड्रेस. ओके, रिझल्ट, तर याला मी स्टार करतो. ओके, स्टार रिझल्ट म्हणजे मला लक्षात राहील की बाबा हा ॲड्रेस आहे, इट इज पॉइंटिंग टू सम मेमरी. ओके, नंतर काय, दॅट्स इट. ओके, ओनली 1 व्हेरिएबल आहे मेनमध्ये, झाला. ओके, आता येतं आपलं ॲड मेथड. ओके, आपली ॲड मेथड होती, ॲड मेथड. ओके, तर या ॲड मेथड ज्यावेळी कॉल केली त्याच्यामध्ये मी काय केलं, 4 आणि 5 पास केले. 4 आणि 5 कुठे कॉपी झाले, ए आणि बीमध्ये. तर ए आणि बी व्हेरिएबलमध्ये काय झाले, ते कॉपी झाले. ओके, तर ते कॉपी झाले, तर मी इथे ए आणि बी इथे लिहितो, मेमरी क्रिएट करतो ए आणि बीसाठी. तर ए आणि बी इथे आले, तर ए आणि बीची व्हॅल्यू इथे आली 4 आणि 5. ओके, 4 इथे आली, 5 इथे आली, सॉरी, ठीक आहे, चला. ओके, 4 5. ओके, तर आता ए आणि बी झालं. नंतर मी काय केलं, सी आणि डी क्रिएट केला. ओके, तर सी आणि डी कॅल्क्युलेट पण केला, दोघांची ॲडिशन केली आणि एकाला काय केलं, याला 2ने मल्टिप्लाय केले 4ला आणि 5ला पण 2ने मल्टिप्लाय केलं आणि त्याची ॲडिशन केली. तर हा झाला तुमचा ए, हा झाला बी, हा झाला सी आणि हा झाला डी. ओके, तर सी आणि डीमध्ये काय, इथे 9 आहे, इथे 18 आहे. ओके, तर आता मला काय करायचं होतं, माझी रिक्वायरमेंट अशी होती की हे 2 व्हेरिएबल्स मला सेंड करायचे होते. कोणाला, मेन फंक्शनला. ओके, आता मला हे सीला पण सेंड करायचे मेनमध्ये आणि ह्या डीला पण सेंड करायचे मेनमध्ये. 2 ॲरोज चालतात का एका फंक्शनमधून दुसऱ्या फंक्शनमध्ये पास करण्यासाठी? नाही चालत. आय कॅन रिटर्न ओनली 1 व्हॅल्यू. एकच व्हॅल्यू मी रिटर्न करू शकतो, एकच व्हॅल्यू इथून पास करू शकतो. मग त्यासाठी आपण काय केलं, इथे ॲरे तयार केला. कोणाचा, या 2 व्हेरिएबल्सचा ॲरे तयार केला. ओके, हे बघा इथे, ठीक आहे, 1 मिनटं, हे कट करतो मी टेम्पररी. ओके, तर इथे काय केलं आपण, अजून एक ॲरे तयार केला, सी आणि डीचा कंबाईन एक ॲरे आपण इथे यूज केला. ह्याच्यामध्ये काय केलं, इथे सीची व्हॅल्यू घेतली, दॅट इज 9 आणि डीची व्हॅल्यू घेतली 18 आणि ह्याचा बेस ॲड्रेस आपण कोणाला सेंड केला, या ॲरेचा बेस ॲड्रेस कुठे सेंड केला, या रिझल्टमध्ये. ओके, तर ओके, ॲज यू कॅन सी हिअर, इंट ARR2 हा ॲरे आहे, इंट ARR हा काय, ARR आहे ॲरे. ह्याच्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू काय सीची आहे, सेकंड व्हॅल्यू काय डीची आहे. का, कारण मला 2 व्हॅल्यूज सेंड करायच्या आहेत मेनमध्ये. ओके, त्याच्यामुळे मी काय केलं, ॲरे बनवला, त्यात 2 व्हॅल्यूज, ARR0मध्ये सी, ARR1मध्ये डी आणि रिटर्न काय केलं, ARR म्हणजेच काय, ॲड्रेस रिटर्न केला. सी केअरफुली. ओके, मी इथं रिटर्न काय केलं, रिटर्न ARR.
फक्त ARR लिहिलं म्हणजे काय, बेस ॲड्रेस माझा रिटर्न झाला. त्याच्यामुळे मी इथं काय लिहिलं होतं, इंट स्टार ॲड असं लिहिलं होतं. ओके, तर हा बेस ॲड्रेस रिटर्न झाला. कुठे, ह्याच्या ठिकाणी काय येईल, ॲड्रेस येईल. ओके, तर तो ॲड्रेस कुठे स्टोअर झाला, रिझल्टमध्ये. तर रिझल्ट काय माझा ॲड्रेस आहे, तर त्यासाठी इथं आपण स्टार घेतलं होतं, स्टार रिझल्ट. ओके, तर रिझल्टमध्ये माझा ॲड्रेस आला. आत्ता हा ह्याच्यामध्ये काय ॲड्रेस आहे, कोणाचा ॲड्रेस आहे, या ARRचा. ह्याचा ॲड्रेस काय आहे, सपोज 519 किंवा काहीतरी समथिंग ॲड्रेस असेल, 519 किंवा रॅममधला जो पण काय ॲड्रेस असेल तो असेल. तर इथे अज्युम इट इज 510. ओके, सिम्प्लिसिटीसाठी आपण 510 घेऊ इथे. सपोज 510 ह्याचा बेस ॲड्रेस आहे रॅममधला. तर आता इथे रिझल्टमध्ये काय 510 आहे स्टोअर. ओके, दॅट मीन्स हा सांगतोय रॅमला की बाबा 510 लोकेशनला जाऊन काय व्हॅल्यूज पाहिजे त्या फेच करा. ओके, बट आत्ता प्रॉब्लेम काय आहे की ज्यावेळी व्हॅल्यू रिटर्न होते, ज्यावेळी इथे व्हॅल्यू रिटर्न होते, हे रिटर्न कॉल होतं. ओके, ज्यावेळी व्हॅल्यूज रिटर्न होतात, आता बघा इथे आपलं रिटर्न झालं. ओके, हा ॲड्रेस रिटर्न झाला, इथपर्यंत करेक्ट आहे, इथपर्यंत सगळं व्यवस्थित आहे. प्रॉब्लेम काय आहे की ज्यावेळी रिटर्न होतं त्यावेळी काय होतं, ही मेमरी डिस्ट्रॉय होऊन जाते. बरोबर आहे, ज्यावेळी रिटर्न होतं, फंक्शन रिटर्न करतो, ॲड फंक्शन ज्यावेळी रिटर्न करेल मेनला, त्यावेळी हे काय होत, ही मेमरी काय होते, डिस्ट्रॉय होऊन जाते. ओके, आता मी सांगितलं ह्याला की 510ला माझा ॲरे आहे. येस, 510ला होता, आहे नाही, होता. का, कारण आता डिलीट झाला मेमरी. तर आताच मी इथे मेनमध्ये गेलो आणि ह्याच्या लगेच नेक्स्ट लाईनला मी इथे काय म्हणतो, रिझल्ट ऑफ 0. ओके, म्हणजे काय, 510 ॲड्रेसवरती जो फर्स्ट एलिमेंट आहे तो प्रिंट करा. तर हा 510 ॲड्रेसवरती गेला. हा इथे त्याने बघितलं, अरे इथं आहे का मेमरी, नाही आहे, इथं डिलीट झाली आणि त्याच्यामुळं काय झालं, तो एरर दिला त्याने. ओके, तर बिकॉज ऑफ दॅट इट इज गिविंग एरर. त्याला सोल्युशन काय, तर ह्याला सोल्युशन काय सांगा बरं, कॅन एनीबडी टेल मी सोल्युशन फॉर दिस प्रॉब्लेम. काय होतं आहे प्रॉब्लेम, इथे मेमरी ही डिलीट होते. ओके, तर मला मेमरी डिलीट होऊ द्यायची नाही. ट्रान्सफर जरी झालं, ह्या रिटर्न जरी झाला तरी मला मेमरी काय करायची, डिलीट होऊ द्यायची नाही. त्याला सोल्युशन काय, हॅलो, स्टॅटिक करणं. आपण आताच बघितलं की वन्स स्टॅटिक व्हेरिएबल्स गेट क्रिएटेड they will not get destroyed until application gets terminate. तो जोपर्यंत माझं ॲप्लिकेशन टर्मिनेट होत नाही तोपर्यंत ते काय डिस्ट्रॉय होणार नाही. नॉट गेट डिस्ट्रॉयड अंटिल ॲप्लिकेशन गेट्स टर्मिनेटेड. फक्त आणि फक्त ॲप्लिकेशन टर्मिनेट झाल्यावरच ते डिस्ट्रॉय होतील. त्याच्यामुळे मी काय करतो, या ॲरेला काय करतो, सिम्पली आय मेक दिस ॲरे ॲज स्टॅटिक. ओके, मी फक्त या ॲरेला काय करतो, फक्त स्टॅटिक करतो, स्टॅटिक. आता ह्या केसमध्ये काय होईल, या केसमध्ये आता हे स्टॅटिक असल्यामुळं ह्या व्हॅल्यूज डिलीट होतील. ओके, धीज व्हॅल्यूज गेट डिस्ट्रॉयड. 100% हे व्हॅल्यूज काय होतील, माझे डिस्ट्रॉय होऊन जातील, ABCD. बट दिस स्टॅटिक ॲरे विल नॉट गेट डिस्ट्रॉयड. ओके, ह्याच्यात जे 9 आणि 18 जे आपण स्टोअर केलेलं आहे हे डिस्ट्रॉय होणार नाही, हे असेच राहतील. ओके, का, कारण हे स्टॅटिक आहे. जरी ही मेमरी जरी डिलीट झाली तरी ही डिलीट होणार नाही. आता ॲड्रेस माझा 510 आहे, तर आता 510 वरती आहे का माझ्या व्हॅल्यूज, येस, दे आर देअर. ओके, वाय, बिकॉज दे आर स्टॅटिक. त्याच्यामुळे मी इथे युजिंग ॲड्रेस आय कॅन ॲक्सेस दिस 9 ARR ऑफ 0, ARR ऑफ 1. दिस इज ARR ऑफ 0. काय करेल तो, 510 ॲड्रेसवरती जाईल, फर्स्ट एलिमेंट ॲक्सेस करेल. ARR ऑफ 1 केलं मी, तो 510 ॲड्रेसवर जाईल, तिथून सेकंड एलिमेंट कॅल्क्युलेट करेल आणि तो सेकंड एलिमेंटच्या ॲड्रेसवरती काय व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले करेल, 9 आणि 18. ओके, आर यू गेटिंग माय पॉईंट, हॅलो. आता रन करतो मी हा प्रोग्राम. फक्त काय केलं मी इथे, स्टॅटिक कीवर्ड यूज केला, स्टॅटिक स्पेस इंट स्पेस ARR2, result equal to 9 and result equal to 18. hello, are you there, hello,
हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल? हॅलो. Yes, sir. ओके, समजते का? Yes, sir. हं, ठीक आहे. तर हे आपलं आता रिझल्ट आलं. ओके, ह्याला अजून एक अल्टरनेटिव्ह काय आहे? तर ह्या ॲरेला काय करायचं? ग्लोबल ॲरे बनवायचा. स्टॅटिक करायचं नाही आहे मला सपोज, तर मी काय करतो इथे ग्लोबल ॲरे क्रिएट करतो. ग्लोबल ॲरे कसा क्रिएट करतात? तर तुम्ही ॲड मेथडच्या वरती, मेनच्या वरती, ओके, या दोन्ही फंक्शनच्या वरती मी इथे काय करतो? व्हेरिएबलचा ॲरे डिक्लेअर करतो. तर हा काय, हा पण या केसमध्ये मला हे रिटर्न करण्याची गरजच नाही. का? कारण हा मेनमध्ये सुद्धा ॲक्सेसिबल आहे आणि माझा ॲडमध्ये सुद्धा ॲक्सेसिबल आहे. तर या केसमध्ये मी ह्याला व्हॉइड जरी केलं आणि रिटर्न काहीच नाही केलं तरी चालून जाईल. ओके, वेट फॉर अ मिनिट. ओके, रिटर्न, आय विल रिटर्न नथिंग असं लिहू शकता. व्हॉइड असेल तर याचा अर्थ असा नाही की रिटर्न नाही लिहू शकत. तुम्ही लिहू शकता रिटर्न, फक्त एवढंच की रिटर्न स्पेस आय कॅनॉट प्रोव्हाइड व्हॅल्यूज. ओके, रिटर्न स्पेस मला व्हॅल्यूज द्यायची काही गरज नाही. का? कारण इट इज व्हॉइड. ओके, नंतर इथे आता मी रिझल्टमध्ये नाही घेणार. आय विल सिम्पली कॉल दिस ॲड मेथड and I will use this ARR. Why? Because ARR is present as a global variable, so it is accessible in main and also accessible in add method. So I will run this code and you will get the same result, that is 9 and 18. Okay, any doubt in this code? ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे जे आहे आपण आता डिस्क्रिप्शन दिले स्टॅटिक व्हेरिएबलचं, तर हे स्टॅटिक व्हेरिएबलचं हे काढून घ्या इथे फोटो. एक मिनटं, तिथं काही नाही आहे. ओके, यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. Static variables, it to get created and initialized only once. It will not get destroyed until application gets terminated. Call by value and call by reference आपण बघणार आहोत आता. ओके, मेमरी अलोकेशन अँड युटिलायझेशन ऑफ फंक्शन आपण बघितलं की बाबा मेमरी अलोकेट कशी होते, डिस्ट्रॉय कशी होते. रिटर्न केलं की काय होतं, फंक्शनने जे व्हेरिएबल्स ते अलोकेट केलेले होते ते डिलीट होऊन जातात. ओके, पण स्टॅटिक व्हेरिएबल्स डिलीट होत नाही. ओके, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स आता आपण चेक करू. एनी डाऊट अंटिल हिअर? एनी डाऊट? No, sir. ओके, सो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. उद्या बघूया आपण कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स काय असतं ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, सो आय विल स्टॉप हिअर. एनी डाऊट?